भरधाव वेगाचा माज, निष्काळजीपणाचा कहर आणि एका निष्पाप जीवाचा बळी. नाशिक पुणे रोडवरील भीषण अपघातानंतर फरार झालेल्या चारचाकी चालकाला अखेर नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 जेरबंद केलंय. 14 जून रोजी मध्यरात्री हॉटेल कामत समोर एक भरधाव चारचाकी वाहनानं मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. मात्र अपघात घडवून आणणारा चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला. पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र गुन्हे शाखा युनिट 2 या प्रकरणाला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवत तपासाची चक्र वेगानं फिरवली. घटनास्थळापासून परिसरातील तब्बल 75 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज दिवस रात्र तपासून पोलिसांनी फरार वाहनाचा माग काढला. तांत्रिक तपास, बारकाईनं निरीक्षण आणि पोलिसांच्या जिद्दीमुळे अखेर आरोपीचा पर्दाफाश झालाय. जय राकेश रावळ, वय वर्ष 34, राहणार नाशिक, याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून 4 लाख रुपये किमतीची हुंदाई i10 कार जप्त करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 ही कारवाई केली आहे. संविधान न्यूज, नाशिक.